न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कदाचित हा 10th मध्ये पण थोडाफार झाला असेल, आपण असं कन्सिडर करूया. पण पुन्हा एकदा मी इथं तुम्हाला तो इन डिटेल सांगेनच. 2 पार्टिकल्स कन्सिडर करायचे ज्यांचे मासेस m1 आहे, म्हणजे एकाचं मास आहे m1 आणि एकाचं मास आहे m2. आधी आपण जनरल लिहूया. ह्या 2 पार्टिकल्समध्ये एक डिस्टन्स आहे स्मॉल r असं मी लिहितो. ओके. सो न्यूटन काय सांगतो, एव्हरी पार्टिकल इन द युनिवर्स अट्रॅक्ट बाय ए पर्टिक्युलर फोर्स. ओके. हा याच्यावरती फोर्स काहीतरी अप्लाय करतोय किंवा अट्रॅक्ट करतोय, हा याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय करतोय. सो एव्हरी पार्टिकल इन द नेचर एक्सपिरियन्सेस ए फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दिस 2 masses किंवा विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ masses ऑफ 2 particles अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बघा, म्हणजे थोडक्यात या पार्टिकलचा याच्यावरती एक फोर्स असेल आणि या पार्टिकलचा याच्यावरती एक फोर्स असेल. ह्याला मी म्हणतो F1 आणि ह्याला मी म्हणतो F2. बार लिहितो मी सध्या वेक्टर फॉर्म, फोर्स हा वेक्टर क्वांटिटी म्हणून आपण बार लिहूया आत्ता तात्पुरतं. सो F1 आणि F2 बघा, दोघांच्या डायरेक्शन्स कशा आहेत, एकमेकांना अपोजिट आहेत. म्हणजे साहजिकच आपल्याला इथं कळतंय की F1 आणि F2 सेम आहेत, फक्त दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. सिंपल, लक्षात येते. सो न्यूटन काय सांगतो, तर या दोघांच्या मध्ये जो काही फोर्स आहे, बरं मॅग्निट्यूड वाईज दोघं कशा आहेत, सेम आहेत. मग आपण म्हणूया F1 किंवा F2 किंवा सिंपल F म्हणूया त्याला. सो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्या 2 पार्टिकलच्या मासेसचा प्रोडक्ट आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दिस 2 particles. म्हणजे न्यूटननं पहिल्यांदा हे सांगितलं की तो जो काही फोर्स आहे तो डिपेंड आहे कुणावरती, साहजिकच मासेसवरती डिपेंड आहे, ॲज वेल एज तो कुणावरती डिपेंड आहे, त्या 2 पार्टिकलमध्ये जेवढं डिस्टन्स असेल त्याच्यावरती डिपेंड आहे, त्याचा स्क्वेअर. मग फॉर एक्झाम्पल आपण हे प्लॅनेटसाठी घेऊया. प्लॅनेटसाठी जर बघितलं तर ठीक आहे, हे 2 मासेस जास्त असतील, परंतु दिस आर इज व्हेरी 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 लार्ज. 2 प्लॅनेटमध्ये डिस्टन्स हे खूप जास्त असेल आणि त्याचा स्क्वेअर आहे पुन्हा एकदा, म्हणजे ही जी खालची व्हॅल्यू ही खूप मोठी होणार आहे. मग मला सांगा, जर डिनॉमिनेटरमधली व्हॅल्यू जर मॅक्सिमम होत असेल तर हे आन्सर कसं असतं, मिनिमम असतं, आपल्याला माहिती आहे. सो वी कॅन से दॅट फॉर द प्लॅनेट कन्सिडरेशन द आर इज व्हेरी व्हेरी लार्ज अँड इफ द आर इज लार्ज देन वी कॅन से दॅट फोर्स इज मिनिमम. So we can have one particular node, that is the gravitational force is very very weak for our consideration with planets म्हणू शकतो आपण. आणि हेच वाक्य आपण फोर्सच्या टॉपिक मध्ये पण बघितलेलं आहे, आठवतंय का बघा. ओके. सो हे न्यूटननी सांगितलं. ओके. मग हेच थोडंसं मॅथमॅटिकल काय होणार, एक कॉन्स्टंट आला m1 m2 अपॉन r², आणि हा जो कॉन्स्टंट आहे g, त्याला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11. बघा, 6.67 इंटू 10⁻11. सो याचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आता या कॉन्स्टंटला युनिट आहे बघा. काही कॉन्स्टंट असे असतात की ज्यांना युनिट असतं, काही कॉन्स्टंट असे असतात की ज्यांना युनिट नसतं. मग जर युनिट असेल तर डायमेन्शन असतं, आपल्याला माहित आहे. एक लक्षात ठेवा, एखादा कॉन्स्टंट असेल आणि त्याला जर युनिट असेल, पर्टिक्युलर SI युनिट किंवा CGS आपण डिफाईन करतो, जर त्याला युनिट आहे याचा अर्थ त्याला डायमेन्शन आहे. बिकॉज डायमेन्शन्स कॅन बी रिटन ऑर डायमेन्शन्स कॅन बी फॉर्म्ड बाय पर्टिक्युलर युनिट. त्या युनिटवरनं डायमेन्शन्स ठरतात ना. मग साहजिकच जर ह्या जीला युनिट आहे, इट मीन्स इट हॅज ए डायमेन्शन्स. ओके. सो जीला डायमेन्शन सुद्धा आहेत. सो इक्वेशन समजला का बघा. तर हा एक जनरल फॉर्म आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, आणि हा लॉ आपल्याला किंवा हा जो फॉर्म आहे तो मॅथमॅटिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा. त्या मॅथमॅटिकल एक्झाम्पल्समध्ये वेक्टरचा फारसा रोल येत नाही, पण जो जनरल फॉर्म आहे, जनरल इक्वेशन जे आहे F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r², हा लॉ आपल्याला किंवा हे जे इक्वेशन आहे हे मॅथमॅटिकल जास्त यूज करावं लागतं. मग हा झाला फोर्स, साहजिकच तो न्यूटनमध्ये असेल. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट m1 m2 अपॉन r² असेल. ओके. सो याच्यावरून आपण जीची व्हॅल्यू अशी लिहू शकतो. सो देअरफॉर दिस g इज नथिंग बट fr² अपॉन m1
m2. येस, वी कॅन राईट. म्हणजे आपल्याला जी सुद्धा जर काढायचा असेल, हा जी कसा आला तर तोच कन्सिडर करून काढलेला आहे, इमॅजिन केलेला आहे आणि तो जी फाइंड आउट केलेला आहे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द जी. आता हे युनिट कसं आलं बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर मास स्क्वेअर kg स्क्वेअर ना. म्हणजे जीचं आपल्याला SI युनिट माहीत झालं, SI युनिट ऑफ जी दॅट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि हे जर CGS सांगा म्हटलं तर CGS युनिट ऑफ जी न्यूटनच्या ऐवजी डाइन, मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर आणि kgच्या ऐवजी ग्राम स्क्वेअर. सिंपल, वी कॅन डिफाईन दिस युनिट इन द फॉर्म ऑफ CGS ऑल्सो. ओके, ऑप्शनल आहेत बऱ्याचशा गोष्टी, आता बऱ्यापैकी तुम्हाला येतीलच. आता डायमेन्शन, देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ जी. बघा, मग आता जीचं डायमेन्शन लिहायचं असेल तर आपल्याला 4चं लिहावं लागेल, r² लिहावं लागेल आणि m1 m2चं लिहावं लागेल. सिंपल. सो जीचं डायमेन्शन 4चं आपल्याला माहित आहे, लेंथ 1 मास 1 टाइम -2, r² म्हणजे लेंथ 2 ना, आणि आपण kg² म्हणजे मास 2. सो हे सगळं आता ॲडजस्ट करूया. सो इथे लिहितो मी देअरफॉर डायमेन्शन ऑफ द जी LMT. बघा, लेंथ किती येईल, 3 येईल. मास किती येईल, इथं 1 आहे, हे 2 वरती गेलं तर -2 होईल आणि ते -2 + 1 -1 होईल आणि टाइम काय -2चा आहे. सो 3 -1 अँड -2 इज द डायमेन्शन फॉर द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, आता थोडंसं मी स्टेटमेंट लिहायला विसरलो इथं, पण ठीक आहे, आता मी स्टेटमेंट ॲज पर बुक जी आहे ती लिहितो. तुम्ही आता लगेच लिहू नका, आधी हेडिंग लिहा, नंतर आता मी स्टेटमेंट लिहितो ती स्टेटमेंट लिहा, नंतर ही डायग्राम ड्रॉ करा, नंतर हे इक्वेशन्स लिहा, नंतर हे लिहा, नंतर हे लिहा, हे एकाखाली एक सगळं, आणि ह्याच्यावरून पुन्हा शेवटी हे लिहा. ओके, ऑल्सो वी कॅन राईट इफ r इज इक्वल टू 1 मीटर अँड m1 m2 इज इक्वल टू 1 kg, कंडिशनल युनिट कंडिशन, तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा किती असतो, जेवढा फोर्स आहे तेवढा असतो. जर डिस्टन्स 1 मीटर असेल, जर दोन पार्टिकलचं मासेस जर 1 kg असतील तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा फोर्स एवढा असतो. ओके, सो आय विल राईट द स्टेटमेंट हिअर. मी सांगितलेली आहेच थोडी तुम्हाला स्टेटमेंट, फक्त बुकप्रमाणे आपण स्टेटमेंट ती लिहूया. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर, मॅटर म्हणजे तो पार्टिकल जो काय असेल ते m1 m2, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल, एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर, अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ ए फोर्स, विथ ए फोर्स. माझ्याबरोबर लिहिली तरी चालेल. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ ए फोर्स which is directly proportional to the, which is directly proportional to the product of their masses. बघा, product of their masses and inversely proportional to the square of distance between them. त्यांच्यामध्ये असलेल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी तो फोर्स मात्र कसा असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. सो दिस इज द जनरल फॉर्म ऑफ द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता आपण याच्यानंतर थोडासा वेक्टर फॉर्म बघूया. हे सगळ्यांना समजलं का? बघा, राईट डाऊन दिस वन ऑल द थिंग्स. ओके, नेक्स्ट हेडिंग बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बट विच इज इन वेक्टर फॉर्म. आता हे फारसं पण काय अवघड नाहीये, फक्त इक्वेशन आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर ते कसं लिहायचं बघा, सिंपल. मी पहिल्यांदा हवं तर तुम्हाला डायग्राम दाखवतो.
आता डायरेक्शन्स आल्या म्हणजे आपण कन्सिडर करूया एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊया XYZ किंवा सिम्पल XY म्हणलं तरी चालेल. 3 डायमेन्शन घेतली आहे जस्ट. ओके, समजा एक मास आहे M1, समजा दुसरं मास आहे M2. ओके, सो सेंटरपासून M1 हे R1 बार या इतक्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजे पोझिशन वेक्टर झाला बघा R1 बार कुणाचा, मास M1चा. तसंच M2चा पोझिशन वेक्टर कोण असेल, साहजिकच R2 बार असेल. ओके, सो आता मी काय सांगतो बघा, आपण M1 कडून M2 कडे एक वेक्टर काढू शकतो, ॲज वेल ॲज M2 कडून M1 कडे एक वेक्टर काढू शकतो. डिपेंड आहे ना, दोन मासेस मधलं डिस्टन्स 1 कडून 2 कडे आहे किंवा 2 कडून 1 कडे आहे, कसंही आपण सांगू शकतो ना. दोन्हीच्या डायरेक्शन्स कशा राहतील, अपोजिट राहतील. फोर्स आणि आर मधलं रिलेशन कसं इन्व्हर्सली आहे, म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी जर 1 कडून 2 कडे फोर्स सांगितला तर डिस्टन्स हे 2 कडून 1 कडे असणार, अपोजिट करायचं फक्त. आणि समजा मी जर फोर्स 2 कडून 1 कडे सांगितला तर डिस्टन्स 1 कडून 2 कडे करायचं. सिंपल. ओके, हे लक्षात येते का बघा. आता मी तुम्हाला काही ड्रॉ करू नका, नंतर ड्रॉ करा. आता यातला आपण हा ॲरो कन्सिडर करूया. ओके, हा कुठून कुठं आहे, 1 कडून 2 कडे आहे. सो याला मी म्हणतो R21 बार असं लिहितो. ओके, याचा अर्थ काय बघा, 1 कडून 2 कडे जाणारा एक युनिट वेक्टर किंवा एक पोझिशन वेक्टर मी दाखवला 1 कडून 2 कडे. याचा अर्थ असा 1 कडून 2 कडे म्हणजे 1 इकडे लिहिलं आणि 2 इकडे लिहिलं. सिमिलरली 1 कडून 2 कडे असलेला फोर्स लिहायचा असेल तर कसा असणार, 1 कडून 2 कडे असलेला फोर्स. ओके, बघा इथे लिहितो मी फोर्स फ्रॉम M1 टू M2. चालेल का बघा, कळतंय का बघा. फक्त समजा मी F असं लिहिलं तर काय झालं, 2 कडून 1 कडे फोर्स झाला. सो फोर्स फ्रॉम M2 टू M1 झाला. चालेल. आता मी जर हा ट्रायंगल कन्सिडर केला तर हा पोझिशन वेक्टर याचा ॲरो असा असेल, हा पोझिशन वेक्टर याचा ॲरो असा असेल. म्हणजे ॲरो बघा 1 2 देन 3. सो ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन आठवतोय, दिस वन प्लस दिस वन इज इक्वल टू दिस वन. सो दिस वन इज वॉट, R1 बार प्लस R21 बार इज इक्वल टू R2 बार. So therefore we can write R21 bar is equal to हा इकडे घेऊया. सो R2 बार मायनस R1 बार. डिस्टन्सेस लिहितोय आपण. हाच ॲरो आपण असाही काढू शकतो. मग हा जर ॲरो असा काढला तर मला सांगा 1 2 3. सो ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन कसा, दिस वन प्लस दिस वन इज इक्वल टू दिस वन. सो दिस वन इज वॉट, R2 बार प्लस आता हा कोण असेल, R12 बार असेल, इज इक्वल टू हा असेल, हा म्हणजे कोण, R1 बार असेल. सो देअरफॉर R12 बार कोण आला सांगा, हा इकडे घ्या, R1 बार मायनस R2 बार. बघा अपोजिट आले का दोघं पण, R21 एवढा आला, R12 एवढा आला. डिस्टन्सेस सांगितले ना, ॲज वेल एज आपण फोर्सेस डिफाईन केले. ओके, मग आता आपला फोर्सचं इक्वेशन काय असतं, जनरल इक्वेशन इथे लिहितो मी, G M1 M2 अपॉन R². बस. पण मला हे वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे मी वेक्टर कोणाकोणाला करणार, ह्या एफला एक वेक्टर करणार. ओके, ह्या G M1 M2 अपॉन R² मी आहे तसंच ठेवतो. मग हे सगळं जर आहे तसंच ठेवलं तर मला इथे एखादा वेक्टर लिहावा लागेल ना, तरच वेक्टर इक्वल टू वेक्टर दिसायला दिसेल. आठवतंय का, स्केलर अँड वेक्टर. मग मला इथं जर एखादा वेक्टर दाखवायचा असेल तर मला काय करावं लागेल, आठवतंय, समजा थोडंसं रिकॉल करतो मी. ए बार आहे आपल्याकडे, ए बार. ए बार म्हणजे कोण आहे, एक वेक्टर आहे. वेक्टर म्हटले की कोण असतं त्याच्यामध्ये, मॅग्निट्यूड पण असतं आणि त्याची डायरेक्शन पण असते. मॅग्निट्यूड म्हणजे काय, ए, आणि डायरेक्शन म्हणजे काय, तो बार. हेच मी दुसऱ्या फॉर्ममध्ये असं लिहिलं तर चालेल, मॅग्निट्यूड अँड वेक्टर. मला इथं वेक्टर लिहायचं आहे पण मी इथं ए बार लिहून चालेल का, नाही तर मला इथं काय लिहावं लागेल, त्या ए बारचा युनिट वेक्टर लिहावा लागेल. बघा, वेक्टर इक्वल टू वेक्टर. आठवतंय का, सगळ्यांनी आठवतंय का बघा, हीच डेफिनेशन मी अशी सुद्धा लिहिली होती. सो युनिट वेक्टर किती मिळाला आपल्याला, ए बार अपॉन
मॅग्निट्यूड ऑफ ए बार किंवा सिंपल ए. आठवत आहे? सो या नियमानुसार दिस इज द मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ द फोर्स. म्हणजे इथं मला कोणता वेक्टर ॲड केला पाहिजे. मग तो कसला वेक्टर पाहिजे? तर युनिट वेक्टर पाहिजे. ओके, मग हेच इक्वेशन मी आता असं लिहू का? सो एफ आपण समजा 1 कडनं 2 कडं फोर्स आहे असं म्हणूया, 1 कडून 2 कडं. चला वेक्टर लिहिला इज इक्वल टू मॅग्निट्यूड व्हॅल्यू ही लिहूया gm1 m2 अपॉन r². चला ही मॅग्निट्यूड व्हॅल्यू लिहिली, पण मला इथे युनिट वेक्टर लिहिला पाहिजे ना. मग तो युनिट वेक्टर माझा कोण असेल? ह्या दोन्हीपैकी एक असेल. मग समजा जर मी F21 आहे तसाच युनिट वेक्टर लिहिला, बघा सेम दिसतंय ना, पण डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे, म्हणून मी ह्याला मायनस करतो. सो दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ F21 बार. 1 कडून 2 कडे असलेला फोर्स हा एवढा लिहायचा वेक्टर फॉर्ममध्ये. सिमिलरली किंवा अल्सो म्हणतो मी, असा दुसरा फोर्स लिहूया आपण F2 दुसऱ्या पार्टिकलकडनं पहिल्या पार्टिकल असलेला फोर्स. चला मॅग्निट्यूड लिहूया gm1 m2 अपॉन r². आणि हा वेक्टर सेम लिहायचा r12 बार, फक्त मायनस साईन. आणि जर तुम्हाला हे मायनस साईन नको असेल तर हे मायनस साईन काढायचं ना, r12 लिहायचा. हे मायनस साईन नको असेल तर इथं r21 लिहायचं, अपोजिट करायचं. सो दिस इज आवर सेकंड फोर्स. मग मला सांगा हे दोन्ही फोर्स जर आपण इक्वल करायचा प्रयत्न केला तर हे तर इक्वलच दिसत आहेत. हे दोन्ही पण इक्वलच आहेत ना मॅग्निट्यूड व्हॅल्यूमध्ये, लक्षात येते? मग जर ह्या दोन्ही रिलेशनवरनं जर आपण लिहायचं झालं तर देअर फोर आपण लिहू शकतो F21 बार इज इक्वल टू F12 बार, पण दोघांच्या डायरेक्शन कशा? अपोजिट. दोन पार्टिकलमधले फोर्सेस, याला आपण म्हणूया F12, याला आपण म्हणूया F21. कसंही म्हणा, पहिल्याकडनं दुसऱ्याकडे असलेला फोर्स दिस वन, दुसऱ्याकडनं पहिल्याकडे असलेला फोर्स दिस वन, दोघं कसे आहेत एकमेकांना? अपोजिट आहेत, म्हणून साईन कुठला आलं? मायनस साईन आलं. सो दिस इज नथिंग बट द वेक्टर फॉर्म ऑफ द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. समजलं का? बघा इथं